हॅलो एव्हरीवन, अपर्णाचे पान या भागात तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी दाल खिचडी कशी करते. तुम्ही बऱ्याचदा दाल खिचडीचे व्हिडिओ माझ्या स्टोरीवरती बघितले असतील, पण आज दाल खिचडीचं प्रॉपर जे काय स्टेप बाय स्टेप माझं मी कसं करते त्याचं एक प्रमाणशीर पद्धत आणि पूर्ण प्रोसेस आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. चहाचा कप आहे, या प्रमाणानुसार मी आता दाल खिचडी करणार आहे. यासाठी 1.5 कप तांदूळ घेतलेत, अर्धा कप मसूर डाळ घेतलेली, आता अर्धा कप तूर डाळ, ही 1 कप अख्खं मूग डाळ. नेहमी लक्षात ठेवा, दाल खिचडीमध्ये नेहमी 3 डाळी लागतात. या 3 डाळीपैकी तुम्ही कोणतीही, आणि या 3 डाळींचं प्रमाण आहे तांदळाचं प्रमाण एक समान पाहिजे, या हिशोबाने आपण प्रमाण घेतलेलं आहे. आता हे सगळं मी आता धुवून घेऊन भिजत ठेवणार आहे. तोपर्यंत पुढची तयारी करूया. कुकर ठेवलेला आहे आणि कुकरमध्ये मी थोडंसं तेल घेते. आता इथे बघा, 1 टोमॅटो घेतलाय, 1 कांदा, कढीपत्ता, आलं लसूण आणि मिरच्या. आणि आता आपण फोडणी द्यायला सुरुवात. मोहरी टाकते मी, नंतर मोहरी तडतडली की मग जिरे टाकते. आता आलं लसूण, कढीपत्ता, आता मिरच्या, आता मी कांदा टाकते. आणि आता प्रॉपर कांदा परतून घेऊया. आता टोमॅटो टाकूया. डाळ मला म्हणजे टोमॅटो आता लाल तिखट, हळद, हिंग टाकायचं थोडंसं. आणि आता याच्यात थोडंसं मी गरम पाणी टाकते. आणि आता हे दाल खिचडीचे भिजवलेले तांदूळ आणि डाळ हे सगळं एकत्र. आता हे मी चांगलं व्यवस्थित हलवून घेते. आणि याच्यात आता हे आपण गरम पाणी टाकायचं. 4 कप गरम पाणी. आता मीठ, आणि आता हे कुकरचं झाकण लावूया आणि ह्याचं शिट्टी करूया. ही दाल खिचडी तयार झालेली आहे. आणि याच्यात मी थोडंसं तूप टाकते आता. आणि मग आपण ही खिचडी आता सर्विंगला आपल्याला खायला घेऊया. प्रॉपर कन्सिस्टन्सी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. असं एकदम छान झालेली आहे दाल खिचडी. तर आता ही खिचडी मी सर्विंगला घेतलेली आहे आणि टेस्ट पण चांगली आहे. तर तुम्ही नक्की मला सांगा की तुम्ही सुद्धा ट्राय करणार आहात. आणि तुम्ही आता दाल खिचडीसोबत पापड आणि लोणचं पण घेऊ शकता. थँक्यू. आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.